राष्ट्रवादीची उभी फूट पडली तर तुम्ही अजितदादा पवारांबरोबर, आज तुम्ही परत शरद पवारांबरोबर। उमेदवारी शरद पवारांकडे तुम्हाला का मिळेल असं का वाटतं? किंवा जिल्ह्यामध्ये 21 आमदार होणार आहेत, त्यात एक तरी माळ्याचा असायला पाहिजे। तर अण्णा आजही मला म्हणतात तुला तिकीट मिळालं तर मी तुझा प्रचार प्रमुख। आणि अण्णांना मी सांगतो की तुम्हाला तिकीट मिळालं तर म्हणलं मी तुमचा एकदम तुमचं तिकीट डिक्लेअर झालं की तुमच्या घरी आलोच म्हणलं झेंडा घेऊन माझा। त्यांना संसद रत्न त्या ठिकाणी म्हणजे पुरस्कारही त्या ठिकाणी दिला गेला, राष्ट्रपतीच्या हस्ते रत्न मिळालं, पण खड्डे तसेच नाही मिळालं, कचरा प्रकल्प तसेच आहेत। रत्न मिळालं, पर्यायी रस्ते नाही तयार झाले, रत्न मिळालं पण आमचा अंडरपास नाही झाला। पण असं वाटतंय का तिथे रस्तिकेच आहे? कारण नाना भागेरेंचंही नाव समोर येते। 100% नाना भानगिरे एकमेव नगरसेवक आहेत की ते पक्षफुटीनंतर शिंदे साहेबांना त्या पक्षामध्ये राहिले। चेतन तुपेंनी एकत्र काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं, हा त्यांचा एक गुण आहे चांगला। बरोबर आहे, त्यांना जो निधी मिळाला तो फक्त गल्लीबोळामध्येच कामाला आला, हे त्यांचं काम नाही झालं, हे त्यांचं फेल्युअर आहे माझ्या दृष्टीने। की अजित पवारांच्या असणारे चेतन तुपे जे आता राष्ट्रवादीमध्ये घड्याळामध्ये ते जर शरद पवारांकडे आले तर तुमची गोची नाही का होणार? गोची होईल। प्रेक्षक नमस्कार, कुठल्याही क्षणी आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजू शकतंय, कारण आपण पाहतोय की राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडामोडी घडतायत हे जाणून घेण्याची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे। आज आपण जर पाहिलं तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहे। यापैकी मात्र आता सध्या ज्या एका विधानसभा मतदारसंघाची चर्चा होते तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे हडपसर विधानसभा। हडपसर विधानसभा मतदारसंघातले नेमके प्रश्न काय, तिथं उमेदवार कोण असेल, कसे प्रश्न सुटणार आहेत? कारण या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की 2004 नंतर ज्या निवडणुका झाल्या, मग ती 9, 14 आणि 19 दर 5 वर्षाला या ठिकाणी आमदार बदलला गेलेला आहे। मग तो लोकांनी स्वीकारला नाही, पक्षाने बदलला असेल, ज्या गोष्टी घडल्यात त्या मात्र बदलत गेलेल्या आहेत। आज आपण बोलणार आहोत खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघावरती। आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माजी नगरसेवक आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक सध्याचे कार्यकर्ते आणि पक्षासाठी वाहून घेऊन काम करणारे योगेश ससाने। योगेश बापू, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये। नमस्कार बापू, खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून तुम्ही तयारी करताय, तुमचा मागचा इतिहास जर पाहिला तर सुरुवातीपासूनच घरामध्ये तुम्हाला बाळकडू राजकारणाचं होतं, पण तुम्ही मूळ व्यावसायिक, तुम्ही वडिलांच्या राजकारणात पडले नाही, परंतु 17ची निवडणूक लढले आणि जिंकले। आत्ता बापूंना आमदार झाल्यासारखं का वाटतंय? 17च्या निवडणुकीमध्ये एकतर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य मला मिळालं, म्हणजे ते बाकी कोणालाच मिळालं नाही। ज्यांनी महापौर म्हणून कामं केली, कोणी काय केलं, सगळ्यात दिग्गजांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य मला मिळालं। ती माझी पहिलीच निवडणूक होती। त्याच्या आधीच्या वडिलांच्या राजकारणामध्ये आम्ही कधीच आलो नाही, फक्त निवडणुकीपुरते 15-20 दिवस काम करणे आणि आपलं व्यवसाय करणे हा आमचा धर्म। खरं तर 12ची निवडणूक ज्यावेळेस वडील हरले त्याच्यानंतर थोडंसं कुठंतरी वाटायला लागलं, आणि मग 2012च्या आधी मी 2011ला मी सावली फाउंडेशनची स्थापना केली होती। ध्यास महिला सक्षमीकरणाचा ह्या टॅगलाईन खाली आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा आमच्या ससाने घराण्याशी वारसा आहे, त्यांच्या दत्तक मुलाला आमच्या ससानेंची मुलगी दिली होती त्या काळामध्ये। त्यामुळं महिला शिक्षणाचं काम करत म्हणजे ते घेत असताना त्याचं काम चालू होतं, ते तसंच कंटिन्यू ठेवलं। 12ला निवडणूक हरल्यानंतर लोकांनी अफवा पसरवली की सावली फाउंडेशन बंद होणार, पण ते त्याच्यापेक्षा जास्त जोमाने चालू ठेवलं। आणि मग 17ची निवडणूक आम्ही पहिल्यांदा मी लढलो। खरं तर 14मध्ये निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे विधानसभेच्या तोंडावरतीच माझे वडील कैलासवासी दत्तोबा ससाने, सोपानदादा वंजारे, दिलीपबाबा तुपे, प्रकाश मंत्री आणि जमदारे म्हणून 5 नगरसेवकांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला। काँग्रेसमधनं। म्हणजे वडिलांचं राजकारण कसं होतं, कधीपासून तुमच्याकडे वारसा होता? आमच्याकडं वडिलांनी 84 साली ग्रामपंचायत झाली तयार आमची ससाने। 84 पासून 98 पर्यंत वडील एकमेव सरपंच होते। 15 पैकी 12 सदस्य त्यांचे असायचे। तत्कालीन त्यावेळेसचे खासदार आणि आमदारांशी पॅनल असायचं आमच्या विरोधात वडिलांच्या, तर त्यांना 3 पेक्षा कधी जास्त मिळालं नाही। त्यानंतर 98ला आमची गावं पुणे शहरामध्ये आली, पहिली 5 वर्षे तर काळजीभाऊ सरपंच म्हणून काम केलं। नंतर 2002ला ते अपक्ष म्हणून निवडून आले, 3चा प्रभाग होता। महानगरपालिका 1900 मतांनी वडील आले त्यावेळेस। आणि मग त्यावेळेस काँग्रेसमध्ये प्रवेश केला परत। काँग्रेसमध्ये 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, आणि मग 12च्या निवडणुकीला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। वडिलांच्या निवडणुकीत कधी प्रचाराची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडली का?
बॅक ऑफिस माझ्याकडे असायचं. बरं, म्हणजे जबाबदारी होती हा, काही? सगळी जबाबदारी म्हणजे प्रचार यंत्रणा फिरवणं, जे काय असेल ते खावं नको ते पाहणं. बरं, म्हणजे आपण म्हणतो ना बॅक ऑफिस सांभाळणं, ते काम असायचं. पण मग वडिलांचा प्रवास हा काँग्रेसच्या विचारांचा, काँग्रेसचा विचार. मध्यंतरी तुम्ही भाजपमध्ये गेले, पुन्हा राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढले. 2 वर्ष आम्ही सगळेजण भाजपमध्ये राहिलो. त्याचा फायदा योगेश टिळेकरांना झाला. लाट होतीच, हो, पण ती लाट उसळली हां, आणि मग 22,000 योगेश टिळेकर निवडून आले. बरोबर. त्याच्यानंतर 17 साली निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मग मला आग्रह करण्यात आला की तुम्ही नका उभे राहू, मिसेसला द्या तिकीट, म्हणजे महिला मत नाही आहे. आणि मला ते मान्य नव्हतं, म्हणून केवळ मग त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये. आणि दादांनी स्वतः फोन करून वंदनाताईंच्या फोनवरनं बोलून घेतलं की तू राष्ट्रवादीमध्ये ये, तुला मी तिकीट देतो. आणि मग मी राष्ट्रवादीत भाजपमधून तुम्ही राष्ट्रवादीत गेलो आणि तरी विजयी झाले. त्यावेळी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बीजेपीत जात होते. मी एकटा असा आहे की तिकडनं इकडे आलो. बरं, त्यावेळेस मला विचारलं, अरे तू वेडा आहेस, तू प्रवाहाच्या विरोधात चाललायस, सगळे बीजेपीत चाललेत नगरसेवकांच्या निवडणुकीमध्ये त्या, आणि तू एकटाच असा आहे की तू बीजेपी मधनं वेडा इकडे का चाललाय. विचारांची लढाई होती, तत्वाची होती, मारली उडी. बापू, राजकारणात जेव्हा आपण इकडं तिकडं जातो तेव्हा विचारांची लढाई येते, समाजाचा काहीतरी विकास करायचा असतो. जेव्हा अजितदादांनी पक्ष सोडला तेव्हा दादा म्हटले मलाही समाज हित बघायचं होतं. तुमचा प्रवास काँग्रेस, भाजप आणि परत राष्ट्रवादी. आता राष्ट्रवादीची उभी फूट पडली तर तुम्ही अजितदादा पवारांबरोबर, आज तुम्ही परत शरद पवारांबरोबर. उमेदवारी शरद पवारांकडे तुम्हाला का मिळेल असं का वाटतंय? पुणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार आहेत किंवा 21 मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मी ज्या समाजाचं मधून आलो किंवा माझा जो प्रवर्ग आहे तो ओबीसी म्हणा किंवा माळी समाजाचा आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये माळी समाजाचं मतदान तुल्यबळ आहे. आपण जसं 19-20 म्हणतो. मराठा समाज जर आमचा मोठा भाऊ असेल तर आम्ही त्याचे छोटे भाऊ आहोत. मग 21 मतदारसंघामध्ये 1-2 तरी मतदारसंघ हे माळी समाजाला मिळावेत अशी समाजाची भावना आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात जर पाहिलं तर 6 मतदारसंघ आहेत. त्या 6 मतदारसंघामध्ये जवळपास 5 लाख मतदान हे माळी समाजाचे, ते विखुरलेलं आहे. पण एकमेव पुणे जिल्ह्यामध्ये हडपसर मतदारसंघ असा आहे की एकाच मतदारसंघामध्ये एखाद्या समाजाचं, ज्या समाजाचं मी नेतृत्व मागतो, त्या समाजाचं असल्यामुळे नेतृत्व मागतोय, त्याचं 1 गठ्ठा मतदान तेवढं आहे. बरं, बाकी एकूण मतदार आपलं 6 लाख जवळपास. 6 लाखामध्ये 90,000च्या आसपास माळी समाज आहे. बरं, त्याच्यामुळे तुम्ही त्यामुळे दावेदारी किंवा मी माझ्या ह्याच्या प्रस्तावनेमध्ये किंवा साहेबांकडे गेलो, मी गेल्या आठवड्यामध्ये वंदनाताईंकडे गेलो, ह्यांच्याकडे गेलो होतो, सुप्रियाताईंकडे गेलो होतो, जयंत पाटलांकडे गेलो होतो. माझी विजयाचं गणित मांडताना मी तोही मुद्दा प्रकर्षानं सांगितला. 21 मतदारसंघ आहेत, 1-2 तर द्या, म्हणजे मग जिल्ह्यातला समाजावरती त्याचा इम्पॅक्ट राहील आणि तो समाज संपूर्णतः महाविकास आघाडीच्या बाजूने राहील. बापू, समाज म्हणून पाहताय तुम्ही, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला हे ओघाने विचारणं आलं की जे अमोल कोल्हे खासदार 2019ला तुमची मी मुलाखत घेतली होती तुमच्या ऑफिसला येऊन हडपसरमध्ये. बरोबर, त्यावेळेला तुम्ही अमोल कोल्हेंबरोबर होता, म्हणजे एकच राष्ट्रवादी होती. ह्याच राष्ट्रवादीतून तुम्ही नगरसेवक झालात. पण जेव्हा 2 राष्ट्रवादी झाली तेव्हा अमोल कोल्हे शरद पवारांबरोबर राहिले आणि बापू मात्र अजित पवारांबरोबर गेले सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर परत तुम्ही सोगरे आलात. नेमका तो प्रकार काय झालं बरं का? एकतर पहिल्यापासनं राष्ट्रवादीत आलो, अजितदादांच्या फोनमुळे आलो. हां, म्हणजे भाजपमध्ये राष्ट्रवादी. 5 वर्षामध्ये जी ताकद द्यायची ती दादांनी दिली. बरं, साहेब किंवा सुप्रियाताईंकडे आम्हाला रीचच नव्हता नगरसेवक म्हणून. बरं, मलाच नाही, कुणालाच नव्हता. कारण दादाच पुणे शहर किंवा जिल्हा पाहिजे, पालकमंत्री होते. मग साहेबांपर्यंत आपली पोहोचच नाही. आणि दादांनी मधल्या काळामध्ये महापालिकेची आमची मुदत संपली 15 मार्चला 2022ला. नंतरच्या 1-1.5 वर्षामध्ये आमची जी कामं मार्गी लागली ती दादांच्या माध्यमातून लागली. आमचे विद्यमान आमदारांनी भूमिका अशी संदिग्ध ठेवली होती सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली. बरं, आणि मग दादांना तर पहिला कार्यक्रम मी दिला हडपसरला, माझा 106 फूट उंच राष्ट्रध्वजाचं अनावरण पक्षफुटीनंतर. बरं, दादांच्या बद्दल बोलायला काय अख्खा महाराष्ट्र सांगेल, त्यांच्या निर्णय क्षमतेबद्दल त्याला माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही. परंतु लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर समाजाचा प्रेशर वाढला. बरं, की अरे महाराष्ट्रामध्ये एकुलता 1 खासदार आहे समाजाचा साहेब, अमोल कोल्हे, शिरूर लोकसभा. योगायोगानं त्या मतदारसंघात मी राहतो, मी त्यांचा मतदार आहे, कार्यकर्ता आहे. बरं, मग आपण कोणत्या तोंडाने आता विरोधात जायचं?
हा प्रेशर वाढल्यामुळं खरं तर हे केलं, बरं, निर्णय घेतला. मग एकटे बाहेर पडले की काही नगरसेवक होते संपर्कात, त्यांना घेऊन आला? कोदरे फॅमिली संदिग्ध होती, बरं. बंडूतात्या गायकवाड पण संभ्रमात होते. बरं. त्याच्यानंतर त्या नगरसेवक वारल्या रुखसाना इनामदार, बरं. त्यांचे मिस्टर ते संदिग्ध होते. असे 4-5 जण आणि काही स्वीकृत नगरसेवक डळमळीत होते की काय करायचं नक्की. आणि ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटला ना साहेब, ज्यावेळेस मशाल आली हातामध्ये ह्यांच्या, त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा स्टेटस ठेवलं होतं की अरे ज्यांचा पक्ष आहे त्यांचा पक्ष पण काढला, त्याचं चिन्ह पण काढलं. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य ज्याला राजकारणाशी काही घेणं नाही अशा माणसांनी सुद्धा त्या दिवशी त्या मशालीचं स्टेटस ठेवलं. आम्ही ओमराजे निंबाळकरांचा तो व्हिडिओ खूप गाजला बघा, तो मी सुद्धा ठेवला होता. मग तीच परिस्थिती तेव्हा चर्चा झाली होती की बापू मशालीच्या वाटेवर आहे की काय? नाही, तो फक्त एक हे होतं, भारावून गेले ते सगळेजण. अरे आणि मशाल ते गाणं सूट झालं. आणि साहेबांचं ह्याच्यानंतर सुद्धा कदाचित दादाही सुद्धा आता हल्ली खूप सांगतात बघा की काही गोष्टी चुकल्यात किंवा काय ती नंतर पश्चाताप होतो. ती मोठी भविष्यात बापून होणार नाही ना? नाही. दादांशी पण जाऊन बोललो, दादा नाराज व्हायचे तर दादांना म्हणजे माझी भूमिका मी समजावून सांगितली, दादांना हात जोडून सांगितलं मी घेतलेली भूमिका समजून घ्या. बरं. आणि तिथनं बाहेर पडलो, म्हणजे आदरपूर्वक बाहेर पडले, सांगून बाहेर पडले. बरोबर. आता तुम्ही ज्या पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मागताय ते म्हणजे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस. खरं तर महायुतीचा जागेचा फॉर्म्युला ठरलेला आहे. जसं विद्यमान आमदार त्या ठिकाणी असेल त्याला जागा सुटणार आहे. तुमचे विद्यमान आमदार आहेत चेतन तुपे, 2019च्या निवडणुकीत ते विजयी झाले. आज आम्ही जेव्हा हडपसर मतदारसंघात काल फिरत होतो, आम्ही पाहिलं सगळीकडे त्यांचे काही कटआउट लागलेत. त्यांना संसदरत्न त्या ठिकाणी पुरस्कारही दिले राष्ट्रपतींच्या हस्ते. तर त्यांच्या कामाबद्दल मी तुम्हाला विचारणा करणार आहे, पण त्याच्या आधी की जर त्यांची जागा ठरलेली आहे तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण तुम्ही जागा मागताय, आणि तुमचे जे शहर अध्यक्ष आहेत प्रशांत जगताप ते जागा मागतायत, हे कसं जुळून येणार आहे? एक तुमच्याकडं तुम्ही म्हणताय की माळी कार्ड आहे, म्हणजे समाजाचं वोटिंग 90,000 आहे, तर तेही आज शहर अध्यक्ष आहेत आणि शरद पवारांच्या सुप्रियाताईंच्या जवळच्या आहेत. नाही, प्रशांत दादा त्या पवार फॅमिलीच्या जवळ आहेत, पहिल्या दिवसापासून त्यांच्या बरोबर आहेत, त्यामुळे काय डाऊट नाही. अनेक आंदोलनही त्यांनी 100%. मी महापालिका 5 वर्ष गाजवली ना. बरोबर. त्याच्यानंतर माझं विजयाचं गणित जे आहे ते रामटेकडी वैदवाडीपासून मांजरीपर्यंत आणि मोहम्मदवाडीपासून मुंडव्यापर्यंत 4.5 लाख मतदार आहे. पण प्रशांत जगताप, तुम्ही ज्या भागातून नगरसेवक आहात, मला थेट का विचारायचं आहे की प्रशांत जगतापांचा काही मतदारसंघ ज्या भागातून ते निवडून येतात तो तुमच्या हडपसर मतदारसंघाला कनेक्ट आहे का? कनेक्ट आहे ना, थोडासा कनेक्ट आहे. त्यातल्या एक 8-10 याद्या आमच्याकडे आहेत, 5-7 याद्या. बरं. वानोडी भागाच्या त्या हडपसर विधानसभा मतदारसंघाला आहेत. आणि त्यांनी पूर्वी 2002ची निवडणूक मोहम्मदवाडी आणि तो वानोडी असा एक प्रभाग होता त्यातनं लढवलेली त्या गावामध्ये. बरं. मग तुम्हाला तुमच्या आता विजयाचं गणित कसं तुम्ही मांडाल की जर तुम्हाला संधी दिली पक्षाने तर काय? महाविकास आघाडीकडे राहील याबद्दल काही दुमत नाही. पहिली गोष्ट, कारण समोरचा जो आमदार आहे तो आमच्याच पक्षाचा, पण तो विभक्त झालेला, त्यामुळे पहिला क्लेम राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार आहे, घड्याळ विरुद्ध तुतारी. 100%. पहिला क्लेम आमचा. दुसरा क्लेम 5 जणांनी उमेदवारी मागितली. 5 मध्ये कोण? निलेश मगरांनी मागितली, बंडूतात्या गायकवाडांनी मागितली, प्रवीण तुपेंनी मागितली, शहराध्यक्षांनी मागितली, मी 5 मागितली. काँग्रेसमधनं शिवरकरांनी मागितली आणि शिवसेनेकडनं बाबासाहेबांनी मागितली. असे 7 जणांनी उमेदवारी मागितली. महादेव बाबर 2009चे तुमच्या विधानसभेचा पहिला झाला, तो प्रथम आमदार. हो. त्यांना आमदार करण्यामध्ये आमच्या वडिलांचा त्यावेळेस खूप तत्कालीन मोठा वाटा होता. बरोबर. नाही, त्याच्यावर येऊ आपण की तुम्हाला कसा कसा फायदा होणार आहे तुमच्या निवडणुकीमध्ये. तुमचं विजयाचं समीकरण काय राहील? माझ्या विजयाचं समीकरण मुंडव्यापासून मोहम्मदवाडीपर्यंत जो 4.5 लाख मतदान आहे ना, त्याच्यामध्ये माझा रीच घराघरात आहे. घराघरात लोक ओळखतात की ह्यांनी BRT तोडली, ह्यांनी कचरा प्रकल्पाला विरोध केला, ह्यांनी कुत्र्याच्या दवाखान्याला विरोध केला, हा रेल्वेच्या आंदोलनामध्ये असतो आणि हा हडपसरसाठी भांडतो. ही लढवय्या म्हणून जी इमेज आहे महापालिकेमध्ये ती माझ्या घराघरातल्या लोकांना माहिती आहे. सोलापूरवरून जाणारा रोजचा लाखो लोक आहेत ना, त्यांना माहिती ही BRT पहिली 19 साली स्वखर्चाने तोडली साहेब. माझ्यावरती गुन्हा दाखल केला महापालिकेने. महापालिकेला आयुक्तांना डायसवर असताना सांगितलं तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी तुमच्यावर करणार. पुणे शहराच्या प्रत्येक खड्ड्यापाशी जाणार आणि फोटो काढणार आणि सांगणार ह्या खड्ड्यामध्ये जर माणूस गेला तर त्याला जबाबदार तुम्ही त्यांच्या गुन्हा दाखल करा. तेव्हा तो गुन्हा त्यांनी किंवा ते अर्ज माघारी घेतला. कारण त्याच्यामध्ये लोकांचं हित होतं. तो बीम मध्ये होता,
रोज जाम व्हायचं, त्यानंतर ट्रॅफिक खूप सुटलं. म्हणून लोकांना माहिती आहे की ह्या 4.5 लाख लोकांच्या वस्तीला माहिती आहे की हा पाणी, कचरा, ड्रेनेज सगळ्यासाठी आपल्यासाठी भांडतो, रस्त्यासाठी भांडतो. म्हणून इथं जास्तीचं मतदान होईल. कोंडव्याकडे गेलो तर मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीलाच मतदान करतो, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. वरच्या कोंडव्यामध्ये टिळेकर, बधे, कामठे यांच्याशी आमचे जुने नातीगोती संबंध आहेत. तिथं मतदान होणार की आपल्या घरातला पोरगा आहे. त्याच्यावरती गेलो तर आमचा नमेश बाबर खमके आहे, त्याच्याकडनं 5-7 हजार मतांची आघाडी मिळते आम्हाला ॲक्च्युली. त्याच्यानंतर आता आणखी त्या दुधात साखर म्हटलं तर वसंततात्या मोरे त्यांचा मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा आमच्याकडे आहे. म्हणजे तात्यांकडनं आणखी 5-10 हजार मतांची बेरीज होईल. तात्या इच्छुक आहे, तात्या मागणी खडकवासल्यातनं करतायत. खडकवासल्यातनं करतात. बरं, काय लक्ष हडपसरमध्ये हडपसर बाबासाहेब मागतायत ना, हडपसर बाबासाहेब, त्यामुळं तात्याने तो आणि तात्याचं तिकडं मतदान जास्त आहे. बरं, खडकवासल्याला. त्यामुळं ह्या सगळ्याची गोळाबेरीज केली तर मतदानाचा टक्का वाढेल. काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत आमचे, बाळासाहेब शिवरकर नेते आहेत, त्यांच्या सन्मित्र सहकारी बँकेला आता निवडणूक होती. दरवर्षी माझं त्यांच्या विरोधात पॅनल असतं. बरं, ह्यावेळेस मी ते पॅनल टाकलं नाही, बिनविरोध करायला मदत राजकारण केलं. हा, बेरीचं राजकारण केलं, हे त्यांनाही माहिती आहे. आणि त्यांना सांगून केलं की मला विधानसभेला जर माझी संधी मिळाली तर मला तुम्ही मदत करा, मी इथनं पुढे तुमच्या बँकेमध्ये ढवळाढवळ करणार नाही, मला त्या सहकार क्षेत्रात काय यायचं नाही. त्याच्यानंतर बाबरांचा विषय मागाशी निघाला. बाबर साहेबांना 2009 साली दिलीपबाबा तुपे, दत्तोबा ससाने, सोपान गोंधळ ह्या 5 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये होते, परंतु त्यावेळेस तत्कालीन काही जमत नव्हतं म्हणून ह्याला मदत केली. बाबर निवडून आले. मग मी आता बाबर साहेबांना सन्मानपूर्वक सांगतो, नेहमी गप्पा अण्णा तुम्हाला त्यावेळेस आमदारकीला आम्ही मदत केली, जर माझं तिकीट मिळालं तर अण्णा आजही मला म्हणतात तुला तिकीट मिळालं तर मी तुझा प्रचार प्रमुख. आणि अण्णांना मी सांगतो की तुम्हाला तिकीट मिळालं तर म्हणलं मी तुमचा एकदम पहिलं, तुमचं तिकीट डिक्लेअर झालं की तुमच्या घरी आलोच म्हणलं झेंडा घेऊन भगवा, आणि काम चालू. म्हणजे ही कनेक्टिव्हिटी जी ठेवली ना ती सगळ्यांशी चांगली ठेवली आहे. बंडू तात्यांबरोबर माझ्या वडिलांनी काम केलं, निलेश मगरांबरोबर वडिलांनी काम केलं, मगर फॅमिलीचे आमचे खूप चांगले संबंध आहेत, आमचे जमीन जमल्यांचे. त्यामुळं सगळं जे आहे ना ते पॉझिटिव्ह राहील. सैदनगरचं जे हक्काचं मतदान आहे मुस्लिम, मी उमेदवार आहे म्हणल्यानंतर जास्तीचा टक्का मिळेल. म्हणजे समजा लोकसभेला 50%, 48% मतदान झालं तर मी सांगतो ह्या माझ्या बलस्थानामध्ये तो मतांचा आकडा मी 58, 60, 62 पर्यंत नेऊ शकतो. अजून एक बलस्थान तुम्ही सांगितलं नाही की राज्यात ज्या पद्धतीने महाविकास आघाडीची ताकद किंवा एक वारं वेगळं आहे आणि त्यात पवार साहेबांची असणारी सहानुभूती, त्याचाही फायदा तुम्हाला मतदारसंघात होईल. मी म्हणलं ना की कोंडव्याच्या बाजूला पवार साहेबांमुळेच मला मतदान आहे. इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. पण मी उमेदवार नवीन आहे, मी बाहेरचा नाहीये, मी हडपसरचा आहे, कोरीपाटी आहे. हा, आणि सांगायची गरज नाही ना की मला माझी ओळख, म्हणून तो फायदा. आणि ठाकरे आणि पवार कुटुंबाचं वलय आहेच ना. त्यांच्या विजयाचं समीकरण आपण समजून घेतलं. मला तुमच्याकडनं अजून एक मतदारांसाठी गुपित समजून घ्यायचं, ते न उलगडलेलं गुपित आमच्यासारख्या पत्रकारांना आणि प्रेक्षकांना नाहीये. 2009 पासून तुमचा हा मतदारसंघ सातत्याने बदल घडवणारा मतदारसंघ म्हणून पुढे आलेला आहे. 2009ला बाबासाहेब विजयी झाले, 14ला योगेश टिळेकर विजयी झाले, 19ला चेतन तुपे विजयी झाले आणि 24ची निवडणूक आता पुढ्यात आहे. काय नेमकं समीकरण आहे? का दर 5 वर्षाला तिथं आमदार बदलला जातो? कशामुळे सगळं हे घडतं आणि अशाने विकास कसा होईल? 2 गोष्टी आहेत बरं का, की माळी मराठा समीकरण त्याला एक कारणीभूत असतं. दरवेळेसचे प्रश्न सुटले नाही सुटले, त्यावेळेसच्या आमदारांनी काय केलं नाही केलं, त्याच्यामुळं काही गोष्टी घडतात. 9ला ह्या 5 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये असताना बाबरांना मदत केली, ते आले. 14ला हेच 5 नगरसेवक दिलीपबाबांपासून सगळे टिळेकरांना मदत केली, ते आले. ती लाट होती. टिळेकर कदाचित 10,000, 12,000 नेले असते. आमच्या 5 जणांमुळं समजा 7-8, 10,000 म्हणजे हा बस. त्यांनी पाया केला, आम्ही समजा कळस केला म्हणा, किंवा आम्ही खाडीचा वाटा उचलला. 30-5ची जोडी परत 19ला चेतन बरोबर आली, चेतन तुपे. जर माळी मराठा आहे तर मग परत चेतन तुपेला मदत करण्याचं कारण? काहीच अडचण नसते. आमच्याकडं माळी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार प्रमुख मराठा असतोच की.
आणि चेतन तुपेचं काम मीच केलं ना, बरं, त्याचा प्रचार प्रमुख मीच होतो. म्हणजे टिळकांना पाडण्यात तुमचा वाटा तस राहिला. जरा निवडून पण आणलं ना 14ला, मग त्याच त्या पक्षात होतो. बरं, आता ह्या पक्षात होतो, ह्यांच्याशी प्रामाणिक राहून ह्यांना निवडून आणलं. मग आता मी म्हणतो ना की पुढचा आमदार मीच आहे. पण 5 वर्षाचं असाल म्हणजे याची खात्री 100% हो का. 5 वर्ष जर मी काय काम करू शकलो नाही तर मलाही नाकारतील. म्हणजे मग आता ह्या आमदाराने चेतन तुपेने काम केलं नाही म्हणून त्यांना लोक नाकारतील असं म्हणायचंय. हा, त्यांचा रीच कमी असेल, ते योग्य वेळी बोललं जाईल. आज लगेच नाही, आज का अपेक्षित आहे मला की चेतन तुपे 5 वर्ष आज मतदारसंघात, आज त्यांच्या आम्ही सगळीकडे फिरलो, त्यांना संसद रत्न त्या ठिकाणी म्हणजे पुरस्कारही त्या ठिकाणी दिला गेला, राष्ट्रपतींच्या हस्ते रत्न मिळालं, पण खड्डे तसेच मिळालं, कचरा प्रकल्प तसेच आहेत. रत्न मिळालं, पर्यायी रस्ते नाही तयार झाले. रत्न मिळालं, पण आमचा अंडरपास नाही झाला. नाही, मला समस्यांवर यायचंय की तुमचं व्हिजन मला समजून घ्यायचंय की जर बापू आमदार झाले तर तुमच्या स्वप्नातला तुमचा हडपसर मतदारसंघ कसा राहील आणि काय प्रमुख समस्या ज्या सुटल्या पाहिजे, कुठून सुरुवात करणार आहात? सोलापूर रोड. बरं, वाहतूक कोंडीवरती पर्याय काय? तर आमदारांनी कोणताही हस्तक्षेप न करता महापालिकेकडनं तो रस्ता रुंद करून घेणे पूर्ण क्षमतेने. मग माझं घर जातंय का? जसं आता मी पिंपरी चिंचवडला तुमच्या स्टुडिओत आहे, हे क्रेडिट गोष्ट दादाने इकडचे रस्ते मोठे केले, कार्यकर्त्याची घरं ऑफिस तुटले, काय पाहिलं का? नाही. मग तशीच टोकाची आणि कडक भूमिका घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. मी BRT तोडताना माझ्या प्रभागात BRT नव्हती साहेब. मी रामटेकडी ह्याच्या भरमाऱ्यापासून BRT तोडत आलो. म्हणजे पहिला प्रभाग 21 होता, मग 22 होता, मग 23 होता, मग माझा 24 होता. म्हणजे हे आउट ऑफ जाऊन काम केलं ना. कचरा प्रकल्पाला मी विरोध केला, तो कचरा प्रकल्प रामटेकडीत होता, फुरसुंगीला होता, केशवनगरला होता. म्हणजे मी तिथं प्रभाग नाही पाहिला ना. त्यामुळं जर मी आमदार होणार असेल झालो तर पहिल्यांदा सोलापूर रोडचं रुंदीकरण, त्याच्यानंतर बेबी कॅनल आणि मोठा कॅनल. आता मोठ्या कॅनलला जो आपण मोठा कॅनल म्हणतो डावा उजवा, पाण्याची समस्या नेमकी तुमच्याकडे काय आज दिवसाआड येतं काय त्याच्यावर येतो. तर त्या कॅनलवरती पर्यायी रस्ते तयार झाले पाहिजेत. ससानीनगरचा अंडरपास झाला पाहिजे. त्याच्यानंतर सोलापूर रोडला क्रोमपासनं महादेवनगरचा कॉर्नर आहे आमचा, म्हणजे तो चौक म्हणतो आपण, फाटा, मांजरी फाटा, शेवळवाडी फाटा, ह्या फाट्यांवरती फक्त तुमचे अंडरपास झाले पाहिजेत. सीझन मॉलच्या समोर फक्त छोटा अंडरपास पाहिजे. मुंडव्या चौकामध्ये फक्त छोटा अंडरपास पाहिजे. क्रोम ह्याचा जो चौक आहे आपला ज्योती हॉटेलचा चौक म्हणतो कोंढव्याचा, फक्त तिथं तो पाहिजे. पुण्यातला HCMTR रस्ता व्हायला पाहिजे की तो 87च्या DPमध्ये आहे. 35 किलोमीटरचा 36 किलोमीटरचा HCMTR आहे, तो आमच्या हडपसरमध्ये जातो, तो होणं गरजेचं आहे. कात्रज कोंढवा रस्त्याचं टुमणं आम्ही 14 सालीपासून पाहतोय. म्हणजे योगेश अण्णांनी त्या काळामध्ये पोचराज आंदोलन केलं होतं, त्यावेळेस मी तिकडे होतो. म्हणजे त्याला निधी पडतो नाही पडतो, काहीच कामं होत नाहीत, आहे तसं ठप्प आहे. म्हणजे कात्रज कोंढव्याचा तो रस्ता आहे ना, तो तयार होणं, ते सोलापूर रोडपर्यंत किंवा मांजरीच्या फाट्यावरतीचं एक अंडरपास होणं, ह्या वाहतूक समस्येवरती तोडगा काढत असताना कोणाचं हित नाही पाहिलं पाहिजे. छोट्याशा घटकाचं हित पाहिलं गेलं ना, व्यापक समाज हित पाहिलं पाहिजे आणि ते करायची धमक असणारा आमदार असेल तर काम होणार. रिंग रोडचा रखडलेला प्रकल्प आहे तुमचा, प्रश्न आहे मोठा, 100% कसा मार्गी लागणार आहे? रिंग रोड हा राज्य शासनाच्या माध्यमातून करत असताना त्याचं संपादनामध्ये येणाऱ्या अडचणींवरती आमदार म्हणून रिंग रोड होणं किती महत्त्वाचं तुम्हाला? म्हणजे जे ट्रॅफिक, सगळं ट्रॅफिक तुमच्या तिथेच येते हडपसरमध्ये सगळ्या ठिकाणचं. जर रिंग रोड झाला तर किती मोठी समस्या सुटणार आहे? होईल ना. आणि आजूबाजूचा जे गाव आहेत अजूनही त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, प्रश्नच नाही. त्यानंतर आमच्याकडे राजकारणामध्ये रखडलंय का रिंग रोडचा जो प्रकल्प आहे तो? मागच्या काही आमदारांना तो प्रकल्प सोडता आला नाही, पूर्ण करता आला नाही. काय नेमकी मानसिकता? आता ससानीनगरच्या अंडरपासमध्ये सुद्धा काही घटकांना दुखवायचं नाही किंवा आमचा पालखी मार्ग करताना ह्याची त्याची मुनमुन करायची, ही जी भूमिका राज्यकर्त्यांकडनं होते ना, म्हणून खरं तर हडपसरची वाहतूक कोंडी सुटत नाही. जर मला माहिती ना, समजा ठीक आहे 5 वर्षाचं आमदारकी मिळणार आहे ना, तर 5 वर्षामध्ये असं धडाकेबाज काम करायचं, परत नाही लोकांनी निवडून दिलं तरी चालेल, काय फरक पडत नाही. पण लोकांनी लॉंग टर्म लक्षात ठेवलं पाहिजे, अरे ह्यांनी निर्णय घेतला होता, रस्ता झाला, ह्यांनी निर्णय घेतला होता, हा रस्ता हे तोडफोड केली, रस्ता मोठा केला आणि व्यापक समाज हिताचं काम केलं. आत्ताचे जे आमदार चेतन तुपे, आता त्यांच्यावरती थेट येतोय की त्यांच्या या मागच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? कारण तुम्ही आज राष्ट्रवादी वेगळी आहे पण तुम्ही एकत्र काम केलेलं आहे. चेतन तुपेंनी एकत्र काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं, हा त्यांचा एक गुण आहे चांगला. बरं, बरोबर आहे. त्यांना जो निधी मिळाला तो फक्त गल्लीबोळामध्येच कामाला आला.
हे ठोस काम नाही झालं. हे त्यांचं फेल्युअर आहे माझ्या दृष्टीनं. बरं. माझ्या अंडरपासला पैसे पाहिजे होते ना हां ससानगरच्या, ते नाही मिळून दिले मग? किंवा ते मिळाले नाहीत. हां त्याच्यामध्ये ठोस भूमिका घेऊ शकले नाहीत आमदार म्हणून, ते काम रखडलं. माझ्या कचरा प्रकल्पाला ते थांबवू शकले नाहीत. त्याचा त्रास माझ्या ससानगरला सगळ्यात जास्त होतो, माझ्या सय्यदनगरला होतो, माझ्या हिंगणीमळ्याला होतो, माझ्या काळेबोराटे नगरला होतो, माझ्या मोमोदवाडीला होतो. मग ते थांबवायला ते कमी पडले ना माझ्या दृष्टीनं. मी आंदोलनं केली. एका सभागृहामध्ये एका प्रस्तावावरती 1-72 झालं. त्यावेळेस कोणीच उपस्थित नव्हतं कचऱ्याच्या विषयावर. मग जर मी एकटा 162 मध्ये विरोधी भूमिका घेतो तर ते माझ्या हडपसरसाठी मी भांडतो ना. ती भूमिका आमदारांनी पण घेणं अपेक्षित होतं, ती नाही घेतलेली. पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही मगाशी म्हटले तर एक रामटेकडीच्या त्या टेकडीवरती एक नवीन जलशुद्धीकरण केंद्र ताकद लावून घेऊ शकले असते. सत्ता होती ना 2.5 वर्ष पहिली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. नंतरचा फक्त वर्षभर गॅप पडला, त्याच्यानंतर परत आता 1.5 वर्ष सत्ता आलेली आहे. तर मग करू शकले नाहीत. मग आम्हाला जवळपास रोजचं 40 MLD पाणी कमी पडत आहे हडपसरला. 8 गावं जोडलेली आहेत, लोकसंख्या प्रचंड वाढतीये, म्हणून पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ते कमी पडली. त्यांच्या प्रभागात काल परवा आंदोलन केलं, त्यांनीच केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी. बरं. आमदार असून सुद्धा जर त्यांच्याच प्रभागामध्ये ते सत्तेत असताना आंदोलन करावं लागत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव काय. पण बापू, अनेक समस्या, अनेक प्रश्न, मग ते ट्रॅफिक असेल, पाणी असेल, तुम्ही सांगताय. एकतर तुम्ही एकाच राष्ट्रवादीमधले सोबतच होता तुम्ही, आणि याच्या आधी तुम्ही जेव्हा अमोल कोल्हेनं खासदार केलं 5 वर्ष, ते राष्ट्रवादीचेच होते. मग ह्या 5 वर्षात खासदार असताना का प्रश्न सुटले नाही? खासदारांचं काम रिंग रोडचा प्रश्न खासदार सोडू शकत होते, लक्ष घातलं असतं तर. तो हडपसर मतदारसंघाच्या बाहेर जातो. बरं. रिंग रोड आमच्या हद्दीत काहीच येत नाही. बरं. आमच्याकडे फक्त आता नाशिक रेल्वे आली, ती पण आमच्या मांजरी हद्दीत गेली. रिंग रोड प्रॅक्टिकली हडपसर विधानसभा मतदारसंघात नाही. बरं. पण तो रिंग रोड जर झाला तर तो पथ्यावर हडपसर मतदारसंघाच्या पडणार ना. मग आता वाहतूक कोणी तुमची सुटणार? रिंग रोडला तर मी लोणीकनमध्ये माझं जागा गेली रिंग रोडमध्ये, पैसे मिळत आहेत आम्हाला. म्हणजे रिंग रोडचं काम चालू झालं, फक्त ते खूप स्लो आहे. त्याला खरं तर ती जबाबदारी तर खरं मंत्रिमंडळाची, राज्य सरकारची आहे. पुण्याचा रिंग रोड आता तुम्ही समजा ह्याला गेला, बँगलोरला गेला, तुम्ही इकडं हैदराबादला गेला, कसले रोड झाले रिंग रोड. आपल्याला रिंग रोड होत नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे. नाही, दुसरं महत्त्वाचं बापू की आम्ही या मतदारसंघात फिरत होतो काल. आता तुम्ही तुमच्या तुतारी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहात, प्रशांत जगताप आणि अजून 3 नावं आहेत. चर्चा कानावर अशी येते की अजित पवारांचे असणारे चेतन तुपे जे आता राष्ट्रवादीमध्ये घड्याळामध्ये, तेच जर शरद पवारांकडे आले तर तुमची गोची नाही का होणार? गोची होईल, परंतु पक्ष नेतृत्व त्यांना माझ्या माहितीप्रमाणे एंट्री देणार नाहीत. आम्ही काल मतदारसंघात फिरत होतो, अनेक मतदारांशी आम्ही जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की ठीक आहे, चेतन तुपे आम्हाला दिसले नाही, आले नाही, काही कामं केली किंवा नाही केली, पण तुपेंनी जे केलं की ह्या वयात, म्हणजे अजित पवारांनी केलं, काकाला सोडलं, तसं तुपेंनी आम्ही त्यांना शरद पवार म्हणून निवडून दिलं आणि ते अजित पवारांबरोबर गेले. तर हे तुमच्या मतदारांना पटलेलं नाही. पण जर परत एकदा जर का चेतन तुपे शरद पवारांबरोबर आले तर आम्ही त्यांना पुन्हा आमदार करू, असं मतदारांचाही कौल आहे. तुम्ही काम कराल का त्यांचं? पक्षाने आदेश दिला, पक्षात आदेश करावंच लागणार, करावंच लागेल. मग तुमचं हे सगळं छपाई झालेलं काम आहे. तलवार सगळी 19 साली पण ही छपाई केली. हा ना, ही तलवार सगळी मॅन करावी लागेल ना. काय अडचण नाही ना. शेवटी बघा, महापालिकेत संधी मिळेल किंवा आणखी काहीतरी संधी असतील, एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडेल. पण संधीच्या वाटेवर बापू आहे. जी खात्री पडते ना की त्यांना नो एंट्री कधीच सांगितली आहे असं कळतंय बाबा. आता हे फार वरचं राजकारण, आपण त्याच्यावर करत माझ्यासारख्याने भाष्य करू नये. तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे. चाचप सुरू आहे, राजकारणाने काही घडू शकतं ना. हरकत नाही. ते काय विद्यमान आमदारांना सुद्धा शरद पवार साहेब घेऊ शकतात ना. तसंही होऊ शकतं. शेवटी मी आज एक विचारधारा धरली आहे ना, तर त्या विचारधारेमध्ये उमेदवार कोणी असू दे, आमच्या 5 पैकी किंवा त्या 2 पैकी 7 पैकी, आता मी काल परवा मीटिंग घेतली रविवारी, 7 इच्छुक उमेदवारांना मी चहापानाला बोलवलं. आम्ही एकत्र चर्चा केली सगळ्यांनी. म्हणजे राष्ट्रवादीचे 5 नाही मिसळ पे तर तिथं चर्चा केली. शिवरकर साहेब आलते, बाबर साहेब आलते, आमच्या 3 पक्षांचे मतदारसंघाचे अध्यक्ष आले होते आणि 1 तासभर आम्ही गप्पा मारल्या. त्यांना मी म्हणलं आपण एकत्र प्रचार चालू करू.
ज्या दिवशी तिकीट फायनल होईल त्या दिवशी महाविकास आघाडी म्हणून समोर जाऊ, त्या दिवशी बाकीचे झेंडे थोडेसे बाजूला घेऊ, तो झेंडा हातात धरू, बरोबर त्या उमेदवाराचं नाव बरोबर. घेऊ. आता 7 जण समोर येतो हम्म, आणि योगायोगानं 7 जण आम्ही इच्छुक आहेत. हम्म. इतिहासात एक गाणं आहे, वीर दौडले 7, आणि मला योगायोगानं 7वा आकडा लकी आहे. आणि त्याच्या पुढचा जो योगायोग म्हणता येईल की त्या 7 जणांमध्ये सगळ्यात ज्युनियर मी आहे. हम्म. त्यामुळे उद्या जर पत्रक छापलं तर सगळ्यात शेवटचं नाव माझं असेल, हरकत नाही. सुरुवात एक तर सुरुवातीपासून नाही तर खालून ते खाल्लं खालून आपली सुरुवात. खाल्लं 100%. प्रोटोकॉली सगळ्यात खाली माझं नाव असणार आहे, बरं काय अडचण नाही. पण 7 आकडा आला हां ह्यातच मला काय जे काय सिग्नल्स मिळतात ना, बरं, प्रत्येकाला एक आत्मविश्वास सहावा सेन्स एक असतो, असतो. मग तो होरा असतो एक, हा तो आहे कुठेतरी. आणि योगाकडे 7 जणांनी मागितली बघा, आणि मी सगळ्यात ज्युनियर आहे. 100% जेव्हा नाव लिहिलं जाईल त्याच पहिलं शिवरकर साहेबांचं, त्याच्यानंतर बाबर साहेबांचं, त्यानंतर समजा जगतापांचं लिहिलं जाईल आणि सगळ्यात खाली खाली माझं जाईल, हरकत नाही. पण बापू ज्या पद्धतीने आज उमेदवारीची रस्सीखेच तुमच्याकडे आहे, म्हणजे राज्यात झालेल्या आता म्हणजे देशभरात ज्या काही लोकसभा निवडणुका झाल्या आणि राज्यातला जो निकाल लागला, म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे 10 लढले, 8 लोक निवडून आले, म्हणजे 80चा स्ट्राईक रेट होता लोकसभा. जो राष्ट्रीय पक्षालाही लोकसभेला नाही मिळाला, तो लोकसभेचा निकाल शरद पवारांना मिळाला. मग इच्छुकांची गर्दी आता तुमच्याकडे वाढलेली आहे. तसंच चेतन तुपे हे सध्या महायुतीमध्ये आहे. आता महायुतीलाच ही जर का जागा सुटणारच आहे, तर ते अजित पवारांना जर सुटली तर चेतन तुपेंनाच मिळेल. पण असं वाटतंय का तिथे रस्सीखेच आहे? कारण नाना भागेरेंचंही नाव समोर येतंय. 100% नाना भानगिरे एकमेव नगरसेवक आहेत की ते पक्षफुटीनंतर शिंदे साहेबांना त्या पक्षामध्ये राहिले किंवा त्या गटामध्ये राहिले आणि पुण्याचं सगळं काम नाना पाहतो. नाना माझे चांगले मित्र आहेत, म्हणजे अरे तुरे आलं थोडंसं, पण ते आमचं नेहमीचे संबंध आहेत. परंतु नाना क्लेम करू शकतो, करतोय नाना क्लेम. आणि कदाचित अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कदाचित शिंदे गटाला उमेदवारी नसावी, तर मग ते म्हणतील आम्हाला एक तरी द्या. एवढं पुण्यासारख्या 8 विधानसभा पुणे शहरामध्ये आहे पालिकेच्या अंतर्गत, कदाचित एखादी मिळू शकते. पक्ष त्या पक्षाच्या वरिष्ठांचा त्यांचा निर्णय असेल. त्यामुळे ते एक मोठ्या क्लेम मध्ये त्यातला एक क्लेम करणारा जो व्यक्ती आहे योगेश टिळेकर, त्यांना आता MLC दिली. त्यामुळे भारतीय जनता पार्टी थोडीशी नमती म्हणजे ते स्लो झालेत. आणि तसंही तुमचं जर का आम्ही हडपसर विधानसभा मतदारसंघाचा जर सर्वे पाहिला पत्रकार म्हणून, तर चेतन तुपे जरी विद्यमान आमदार आहे आणि तुमचा जो मतदारसंघ सातत्याने दर 5 वर्षाला आमदार बदलतो, या सगळ्या जर का घडामोडी पाहिल्या तर असे रिपोर्ट गेले की कदाचित चेतन तुपेंची उमेदवारी बदलून नाना भांगिरेंना तिथं उमेदवारी जाऊ शकते. नाही काय हरकत नाही, महायुतीमधनं कोणी आला तरी आम्हाला लढायचंच आहे. पण तुम्हाला लढायला कोण बरं, म्हणजे ज्या चेतन तुपेंवर खांद्याला खांदा लावून काम केला ते की जे मित्र म्हणून समोर नाना भांगिरे, स्पर्धक कसा असावा? दोघे मित्र आहेत, दोघे मित्र. कुणी आलं तर चितपट करायचंय, चितपट करायचं ते करू, पण लढणं अटळ आहे. आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला आहे. 5 वर्षातलं जी पडझड झाली, जी फोडाफोडी झाली, त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा चिडलेला आहे, कार्यकर्ता पेटून उठलेला आहे. जो शिवसेनेचा आहे तो ठाकरेंसाठी पेटून उठला आहे, माझ्यासारखा जो आहे तो पवार साहेबांसाठी. त्यामुळं जे आता लोकसभेला 13,500चं मताधिक्य आहे ते विधानसभेला 22,000 ते 25,000पर्यंत जाईल. बरं, एवढी खात्री मला आहे. म्हणजे मी उमेदवार असलो तरी जाईल आणि आमच्या 7 पैकी कोणी असलं तरी जाईल. त्यामुळं एनी हाऊ आमदार तर बदलणारच आहे, आणि बदलणार तर तो आमच्याच ह्याचा येईल, विचाराचा येईल, हे नक्की पवार साहेबांच्या विचाराचा. मुलाखतीच्या शेवटचा एक तुम्हाला प्रश्न घेतो. तुम्हाला खरं तर आम्ही हडपसरमधून पिंपरी चिंचवडला आमंत्रित केलं स्टुडिओमध्ये, तुम्ही वेळात वेळ करून आमच्याकडे आलात. एक शेवटचा प्रश्न याच्यासाठी घेतो की तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावं आणि तुमच्या पक्षाने तुम्हाला का उमेदवारी द्यावी, तुम्ही तुमच्या पक्षाकडे काय अपील करा आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल की बाबा मला तुम्ही ह्या निवडणुकीत विजयी करा? मी हडपसरच्या माय जनतेला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की तुमच्यासाठी प्रामाणिकपणे लढणारा लढवय्या नगरसेवक तुम्ही पाहिला, आता तुमच्यासाठी प्रामाणिकपणे लढवणारा आमदार तुम्ही मला पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच पाहाल. कात्रजपासनं मुंढव्यापर्यंत कोणत्याही प्रवर्गातील कोणत्याही अडचणीला हा आमदार तुमच्यासाठी लढण्यास तयार असेल. जरी सत्ता असली आमचीच येणार आहे 100%, तरीसुद्धा जास्तीचा निधी ज्या आधीच्या 5-10 वर्षामध्ये रखडलेली कामं आहेत किंवा अर्धवट अवस्थेतली कामं आहेत जी या व्हिजनमध्ये लिहिलेली आहेत, मग रस्त्या कोंडीचे असतील, पुनर्वसनाचे असतील, बेबी कॅनलवरच्या रस्त्यांचे असतील,
कुठल्या अंडरपासचे असतील, मग रेल्वे अंडरपास असू नये तर रोडवरचे अंडरपास असतील, पाणी प्रश्न असेल, आमच्या मगर दवाखान्यासारखं किंवा ससूनच्या धर्तीवरती एक मोठं रुग्णालय राज्य शासनाच्या माध्यमातून हडपसरला आणू शकतो. हडपसरला जागा भरपूर आहेत, त्यामुळं ते एक रुग्णालय होणं ही आमच्या हडपसरची गरज आहे. आणि अगदीच उद्या पुणे महानगरपालिकेचं आमचं नाही जमत किंवा आम्हाला ते नाही महत्त्व देत तर आमचं चूल वेगळी मांडा. आमची हडपसरची महानगरपालिका ती पण अ दर्जाची राज्य शासनाकडनं मंजूर करून तिला पहिल्या 5 वर्षासाठी किमान प्रत्येक वर्षी 2000 कोटीचं बजेट द्यायचं काम आमदार म्हणून मी करेल आणि ती महानगरपालिका सक्षम करण्याकडे भर देईल. त्यामुळं हडपसरचे प्रलंबित प्रश्न 100% सोडवण्यासाठी बांधील असणारा, हडपसरसाठी प्रसंगी 2 व्हीलरवरती माईकवरती घेऊन फिरणारा नगरसेवक एकच पाहिला पुण्याने, तो आता आमदार पाहतील. 2 व्हीलर फिरणारा प्रसंगी कोविडमध्ये मी माझ्या ॲक्टिवावरती भोंगा लावला होता पुढं. काही जण मला भोंग्यावाला नगरसेवक म्हणतात कधी कधी, तर तसा आमदार नक्कीच जनता पाहिल. आणि जातीय समीकरणामध्ये खरं तर जातीवाद मी नाही पाळत. छत्रपतींचा 2 ठिकाणी पुतळ्याचे प्रस्ताव माझे फक्त मी विरोधी पक्षात आहे म्हणून थांबलेत साहेब. 2 ठिकाणी, हडपसरच्या वेशीवर एक आहे आणि माझ्या ससाईनगरमध्ये एक आहे. मला ते करून नाही दिलं म्हणून त्या पुलाला मी 90 फूट बाय 8 फुटाचं जिजाऊन तो शिल्प लावलंय, बरं, फायबरचं, दोन्ही बाजूला. तो राजमाता जिजाऊ चौक आहे माझा. तर ते त्यामुळं पक्षा नेतृत्वाला मी सांगू इच्छितो की पक्षाच्या नेत्यांच्यावर मुळे तर मतदान होणारच आहे, पण तू लढवय्या माणूस म्हणून, शिवाय जातीचं समीकरण म्हणून समजा माझ्या समाजाच्या लोकांना वाटेल की अरे आपल्या समाजाचा एक आमदार परत तयार होतोय महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 21 आमदार होणार आहेत, त्यात एक तरी माळ्याचा असायला पाहिजे. माळी म्हणून प्रत्येकाला वाटतं. समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट जातीचे असाल, तुमचं मतदान असेल, तर उद्या परदेशी नाही वाटणार ना अरे मी सुद्धा कुठंतरी नगरसेवक किंवा मी आमदार व्हायला पाहिजे, मी नगराध्यक्ष व्हायला पाहिजे. प्रत्येकाचा तो क्लेम आहे. बापू शेवटी जातात म्हणजे परत शेवटी घेणार नव्हतं. 40 लाखाचं गाडव विकणं आहे तिथं परत एकदा मी आलो. तो नेमका प्रसंग काय होता? ते योगेश टिळेकरांनी त्या काळामध्ये 40 लाख रुपये टाकून त्या आमचं रेल्वे गेट नंबर 7ला रुंदीकरण केलं होतं, म्हणजे त्याची लांबी वाढवली होती. परंतु ते जे मेकॅनिझम झालं होतं ते 2-3 महिन्यात 2-3 वेळा पडलं. आता ते सारखंच पडायचं आणि तुटायचं. आता ॲक्च्युली ज्यावेळेस एखादं रेल्वेचं गेट असतं, तो ॲल्युमिनियमचा तो पोल होता खरं तर, तो तुटायला नव्हता पाहिजे. ही मेकॅनिकल चूक होती म्हणा, किंवा आता जसं दुर्दैवानं राजकोट किल्ल्याचं झालं, महाराजांचा पुतळा पडला, नाही पडायला पाहिजे, तर ते सारखंच पडायचं. म्हणून ती कल्पना सुचली, अरे 40 लाख रुपये खर्च केले, त्यांनी खूप जाहिरात केली होती आणि मी विरोधी पक्षात होतो. साहजिक आहे ना की चूक दिसल्यानंतर कान तर धरलाच पाहिजे. मग तो धरला. मग 40 लाखाचं गाढव विकणे आहे असं ते गाढवाचा फोटो लावून ते गेटचा फोटो लावला होता आणि ते गेट त्याच्यानंतर मग ते नीट सुधारलं आणि योगायोगानं त्याच्यानंतर 2 छोटे छोटे बोगदे झाले दोन्ही बाजूला, त्यामुळं मग ते गेटच बंद झालं. हे होते योगेश बापू ससाने. खरं तर अतिशय तळमळीचा कार्यकर्ता. म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं की भोंगेवाला नगरसेवक अशी त्यांची ओळख. जेव्हा मी बापूंना प्रश्न केला की मतदारांना तुम्ही काय अपील कराल की तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावं, तेव्हा खरं तर त्यांचे डोळे पाणावले होते की एक असा नगरसेवक ज्याला तुम्ही रात्री 2 वाजता फोन करताय, ज्याला तुम्ही कोविडच्या काळात त्याची समस्या सांगताय, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम त्यांनी तळमळीने केलेलं आहे. आणि तसाच नगरसेवक जमिनीवर राहून जर आमदार झाला तर थेट तुमचे सगळे प्रश्न तुमच्यासाठी सोडवेल असंही त्यांनी आशावाद तुम्हाला दिलेला आहे. तेव्हा ह्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि हडपसर मतदारसंघातून ते यावेळेला विधानसभा निवडणुकीसाठी लढण्यास इच्छुक आहे. बापू, आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओत आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढच्या या राजकीय प्रवासाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.